सो हे गाईज, वेलकम टू माय न्यू ब्लॉग. आणि आता मी उठले आहे. उठून मी माझं थोडं काम करत होते ड्रॉइंगचं. आणि गंमत अशी झाली आहे की आमचा सिलेंडर संपला आहे. आणि एक बॅकअप सिलेंडर आहे आमच्याकडे छोटावाला, पण तो मी रेग्युलेटर त्याला लावते तर वेगळाच आवाज येतो आहे आणि गॅसचा वास पण येतो आहे. तर त्यामुळे मी ती रिस्क नाही घेते. तर आज नाईलाजाने बाहेरून काहीतरी आणावं लागणार आहे. सो डोंट हॅव ऑप्शन. तर मी आता आंघोळ करते आणि काहीतरी आणायला जाते. काय करणार आता. तर आता मी तोपर्यंत आणते आता नाश्ता काहीतरी, इथूनच इडली चटणी वगैरे असं काहीतरी. आणि मग त्यानंतर पाहू काय करायचं ते. आणि आज मला थोडं बाहेर जायचं आहे, तर मी तिकडे ब्लॉग नाही करू शकत. थोडं माझं काम आहे त्यासाठी. तर पाहू काय करायचं. पुढेच गेला सकाळी सकाळीच सिलेंडरमुळे. म्हणजे कालच गेला आहे, पण आता मी लावत होते दुसरा. म्हटलं लागेल, एवढा काही प्रॉब्लेम नाही ना. तोपर्यंत दुसरा सिलेंडर मागवलं आहे ना, तो येईल उद्यापर्यंत वगैरे, उद्या परवापर्यंत. पण आता ह्याच्यातून आवाज येतो आहे आणि विचित्र वास येतो आहे, तर मग काय करणार आता. डोंट हॅव ऑप्शन. ठीक आहे, बघू काय होतं. सो गाईज फायनली मी घरी आले आहे माझं काम करून. खूप लेट झाला आहे आणि आमचा गॅस तर संपलेलाच आहे, त्याच्यामुळे मी बाहेरूनच जेवण आणलं आहे. आणि आता मी जेवतो, जेवायची तयारी करतो. दाखवते तुम्हाला. सो गाईज हे बघा, मी ट्रिपल राईस आणला आहे आणि सूप आहे. म्हणजे ट्रिपल राईससोबत सूप असतं ना ते. तर आता मी हे एन्जॉय करतो, खातो. एन्जॉय कसली, भूक लागली आहे खूप जास्त. तर जेवतो आम्ही. सो गाईज, दिस इज द नेक्स्ट डे. आणि आता मी सगळं पाणी वगैरे भरलं आहे. त्यानंतर माझं सिलेंडरचं काम होतं ते करून आले आहे. खूप सकाळपासून दगदग झाली आहे माझी लिटरली, आणि खूप जास्त थकायला पण झालं आहे मला. तर आत्ता मी काय करणार आहे, आंघोळ नाही केली अजून. आंघोळ थोड्या वेळाने करणार. आता मी खूप थकले. तर आता मी जे पेंडिंग जे म्हणजे आर्ट वगैरे राहिले काकांचं, ते मी कंप्लीट करते. आजच्या दिवसात मला कंप्लीट करायचं, कारण उद्या पार्थचा बड्डे आहे. तर त्याला उद्या ॲटलिस्ट फोटो तरी पाठवायला पाहिजे ना. तर त्यासाठी मी ते कंप्लीट करते. आणि मग त्यानंतर बघू काय करायचं ते. म्हणजे ते झाल्यानंतर मग अभ्यास वगैरे करेन. ठीक आहे. तर ठीक आहे, पाहू कसं बनते आर्टवर आणि भेटू नंतर. फेस रेडी आहे पूर्णपणे. सो गाईज हे बघा, फेस पूर्णपणे रेडी आहे. आणि आता मी डिटेलिंग करते शर्टवर आणि समिधा करते आपलं स्किन केअर. दाखव इथे. हा बघा, हेवरचा पॅक आहे तो समिधा लावते. टॅन रिमूव्हर. समिधा झाली आहे टॅन. नाही, काही नाही झाली आहे, टॅन झालं. आणि काय नाही. आता बघूया. आता समिधाने हे बनवलं आहे. काय बनवलं आहे? समिधाने बनवली आहे मटकीची भाजी. बघूया कशी बनवली आहे. मला पण वास तुम्हाला आता देऊ नाही शकत. देऊ शकतो. ही बघा भाजी बनवली आहे. तर आता बघू, आता जेवणार थोड्या वेळाने. सो गाईज, फायनली माझं ड्रॉइंग कम्प्लीट झालेलं आहे. बघा मस्त वाटतंय. मी तुम्हाला दाखवते बॅक कॅमेराने. आणि समिधा कायम मध्ये मध्ये बोलत असते. बघा, तर तुम्हाला दाखवते बॅक कॅमेराने. हे बघा, हे आहे फायनल ड्रॉइंग मस्तपैकी. मी फर्स्ट टाइम आहे ना, म्हणजे चष्म्यावर काम केलं आहे. होप सो की चांगलं झालं आहे. मला तर चांगलं वाटतं आहे. फर्स्ट टाइम केलं. थोडासा नर्वसनेस होता मला, पण ठीक आहे, झालं फायनली.
ॲक्च्युली 12 वाजता पार्थला मी हे सेंड करेन आणि मस्त त्याला सरप्राईज मिळेल आणि विश करणार मग. आणि व्लॉग पण हा उद्या मी अपलोड करेन. तर बघू आता ड्रॉइंग तर झालं आहे. आता ह्यानंतर काय करायचं ते पाहू. माझं तर जेवण झालं आहे. आता समिधा जेवते. जेवण झोपणार आहे. तू तर मोबाईलवर टाइमपास करणार होतं ना. हां, झोपून टाइमपास करणार आहे आणि मी मात्र माझं काम करणार आहे. सो गाईज फायनली मी थोडा वेळ झोपलेले अभ्यास करून. आणि झोपले म्हणजे कसली, मला कॉल येत होते 2-3 कॉल आले तर त्यांच्यासोबतच बोलते नुसते पडलेले जस्ट. आणि आता मी उठले आहे आणि ना खूप जास्त भूक लागली. तसं मी त्याला मी बोलले की खालून काहीतरी घेऊन ये. तर ती गेली आणायला. आय थिंक मॅगीच आणेल. इथे पण आहे दुकानं वगैरे आहे, ढोकळा वगैरे मिळतो, पण आता कुठे एवढ्या लांब जाणार म्हणून. इथे बघा मॅगी तयार होते. इथे समिधाची चहा तयार होते. आणि बघा हे नूडल्स आहेत. बघू आता कसे लागतात ते. आणि समिधा इथे करते लॉग इन. चॅटिंग पण सुरू आहे. तर आता ही मॅगी मी आता खाणार विदिन 2 मिनिट्स. सो गाईज हे बघा मॅगी रेडी आहे, पण तिखट आहे. सो गाईज मी नूडल्स खाल्ले आणि खूप जास्त स्पायसी होते. आणि मी तुम्हाला दाखवते समिधा काय खाते ते. आणि समिधा बघा कशी खाते बिस्किट पूर्ण चुरडून चुरडून. आणि मला अरे यार ह्याच बंद करू चुरू हिटर. मी आता हिटर लावला होता, तो बंदच करायचा राहिला. आंघोळ करायची आहे ना त्यासाठी. आणि बघा आता मला तिखट लागलं म्हणून मी समिधाला मगाशीच सांगितलेलं की 5 स्टार घेऊन ये म्हणून. तर आता मी ती खाते आणि मग नंतर बघू. आता मी अभ्यासाला पुन्हा बसेन. त्यानंतर बघू रात्री काय करायचं ते. सो गाईज मी आंघोळ करून आले आहे आणि आता मी बनवणार आहे चपात्या. समिधा पण चपातीच खाणार आहे. तर आमच्यासाठी मिळून एक 6-7 चपात्या मी बनवते, जास्त नाही, कारण भात नाही आहे ना त्यामुळे. तर मग ठीक आहे चालेल. बघू आता चपात्या झाल्यानंतरच भेटू आपण. तर फायनली 12 वाजून गेले आहेत आणि मी पार्थला पाठवलं आहे चित्र आणि त्याला विश पण केलं आणि त्याला खूप जास्त आवडलं आहे. ही मतलब तो इमोशनल झाला आणि समिधाला पण आवडलं, दीदीला पण दाखवलं, तिला पण आवडलं, सगळ्यांना आवडलं आहे. तर आता 12 वाजून गेले आहेत आणि मी तुम्हाला दाखवते. वेट. फ्रस्ट्रेट होऊन काम करते. खूप जास्त कंटाळली होती काम करायला. बॉसने तिला वैताग दिलेला आहे. अक्षरशः ती झोपायच्या तयारीत आहे पूर्णपणे. तिचं ना 3चा ॲक्च्युली लॉग आउट आहे. पण ही लवकर काम संपवून लॉग आउट करून झोपून देणार आहे आणि फोन स्विच ऑफ करून ठेवणार आहे. असा विषय आहे सगळा. तर हा बघा पार्थचा रिप्लाय बघा. ही इज सो इमोशनल. सो गाईज अशी सगळी कहाणी आहे आणि आता झोपायची तयारी करते मी. मी पण थोडी इमोशनल झाले पार्थचे रिप्लाय वगैरे बघून. आणि ठीक आहे, आजचा ब्लॉग आपण इथेच एंड करूया. ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. बाय, गुड नाईट.